नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण काल अँगल बिटवीन द लाईन्स याच्यावर काही एक्झाम्पल बघितले. आज आपण अँगल बिटवीन द लाईन्सवरच आधारित पण थोडा एक वेगळा टाईप आहे, वेगळा आणि महत्त्वाचा टाईप आहे. अशा प्रकारचे एक्झाम्पल MCQ साठी पण असतात आणि स्टेट बोर्डला पण 4 मार्क्ससाठी अशा प्रकारचे एक्झाम्पल असतात, ते आपण आज घेत आहोत. एक्झाम्पल बघा. फाइंड द कंबाइंड इक्वेशन ऑफ लाइन्स पासिंग थ्रू ओरिजिन विथ मेकिंग एन अँगल ऑफ. आता इथे वेगळे एक्झाम्पल दिले, हे कॉमन आहे. फाइंड द कंबाइंड इक्वेशन ऑफ लाइन्स पासिंग थ्रू ओरिजिन which making an angle of 30 degree दिला इथे with the line 3x plus 2y minus 11 is equal to 0. सेकंड आहे, हे कॉमन आहे. कंबाइंड इक्वेशन ऑफ लाइन पासिंग थ्रू ओरिजिन which making an angle of 60 degree with the line y is equal to 3. तीसरा एग्जांपल है, find the combined equation of line passing through origin which is making an angle of 60 degree with the line x is equal to 1. तर याच्यामध्ये अनेक बदल आपल्याला करता येतील, अनेक एक्झाम्पल आपल्याला करता येतील. हा जो 30 डिग्री आहे तिथे तुम्ही 60 डिग्री घेऊ शकता किंवा 45 डिग्री घेऊ शकता, किंवा जनरल तिथे अल्फा पण दिलेला असतो. एक कोणता तरी कॉन्स्टंट अँगल तिथे अल्फा दिलेला असतो, म्हणजे 30, 60 किंवा 45. विथ द लाईन, ही लाईन आपल्याला कोणतीही दिलेली असते. कोणतीही लाईन तुम्ही घेऊ शकता. x plus y is equal to 5, x minus 2y is equal to 3. कोणतीही लाईन तुम्ही घेऊ शकता. आणि हे बघा, एक 60 डिग्री विथ द लाईन. आता इथे जनरल लाईन आहे, इथे एक पर्टिक्युलर लाईन आहे y is equal to 3, म्हणजे पॅरलल टू x ॲक्सिस आहे. तिसऱ्यामध्ये आपण 60 डिग्री घेतलाय, पण पॅरलल टू y ॲक्सिस ही लाईन येणार आहे. म्हणजे तिघांमध्ये वेगळे लाईन आपण मुद्दाम घेतला. इथे आपण x plus y is equal to 3 घेऊ शकतो, इथे पण x minus 3y is equal to 1 अशा प्रकारे लाईन घेऊ शकता. नंतर आता जिथे 60 डिग्री आहे त्याच्या ऐवजी असं म्हणू शकता, find the combined equation of line passing through origin which forming an equilateral triangle with the line. 60 ऐवजी काय राहील, equilateral triangle with the line. म्हणजे 60चा म्हणजे इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे 60 डिग्री. 60 डिग्री ऐवजी काय राहील, which forming an equilateral triangle. इक्विलॅटरल ट्रायंगल दिलेला असेल तर तुम्हाला हा अँगल 60 घ्यायचा आहे. 60 दिलं नसेल तर काय दिलेलं असेल, इक्विलॅटरल ट्रायंगल. लक्षात घ्या. आपण सोडवताना परत बघणार आहोत. पहिलं एक्झाम्पल 30 दिलं आहे. 30 किंवा π/6 दिलेलं असेल, 60 किंवा इक्विलॅटरल ट्रायंगल किंवा π/3. इथे पण 60 डिग्री, 30 डिग्री, 45 डिग्री, रेडियन मध्ये, डिग्री मध्ये किंवा एखादा कॉन्स्टंट अँगल अल्फा याच्यामध्ये देऊ शकतात. आणि ह्या लाईन वेगळ्या बदलवता येतील. सर्वांसाठी उत्तर लिहिण्याची प्रोसिजर जी आहे ती सारखी आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ काटेकोरपणे बघा. मग अशा प्रकारचा प्रॉब्लेम जर आला तर तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. सोपा प्रॉब्लेम आहे. सुरुवात अशी आहे. Let m be the slope of line which makes an angle of 30 degree with the line. With the line जी असेल ती, हे वाक्य कॉमन आहे. m be the slope of line which makes an angle of 30 degree with the line. 60 असेल तर 60 डिग्री with the line, जी लाईन असेल ती. 45 असेल with the line, जी लाईन असेल ती. अल्फा with the line, जी लाईन असेल ती. अशा प्रकारे पहिलं वाक्य लिहायचं. नंतर स्लोप ऑफ गिवन लाइन, ही आहे गिवन लाइन 3x plus 2y minus 11 is equal to 0.
त्याचा स्लोप काय येईल -a/b म्हणजे किती आला -3/2 दॅट वी नो स्लोप. Therefore tan 30 is equal to म्हणजे जी लाईन आता 60चा 30चा अँगल करते आहे तिचा स्लोप m आहे आणि गिवन लाईनचा किती आहे -3/2. मग तुम्हाला दोन रेषांचे स्लोप जर माहिती असतील तर tan थीटाचा फॉर्म्युला आहे बघा. tan थीटा इज जो 11 मध्ये झालेला आहे आपण अँगल बिटवीन द लाईन्स जो थेरम घेतला त्याच्यामध्ये हा फॉर्म्युला वापरलेला होता. m1 m2 1 m1 tan थीटा काय राहतो ज्या लाईन्सचे स्लोप m1 आणि m2 आहे त्यांच्या मधील अँगल काढण्यासाठी हा फॉर्म्युला आहे. tan थीटा इज m1 m2 1 m1 m2. आता इथे थीटा किती दिलाय 30 तर देऊन टाकलंय. m1 म्हणजे m आहे इथे लक्षात घ्या. m1 म्हणजे m आणि m2 म्हणजे हा -3/2 आणि म्हणून इथे दिलंय tan थीटा म्हणजे 30 मॉड m1 म्हणजे m घ्यायचा m2 म्हणजे किती आहे -3/2 आपण 1 m1 म्हणजे m m2 -3/2. So in the left hand side tan 30 किती 1/√3 आणि याला सोडवून घ्या 2m एलसीएम जर घेतला 2m -3/2 आणि खाली काय 2 -3m 2 -3m/2 तर तो 2 कॅन्सल केला आहे. अशी स्टेप आली इथे 2m + 3/2 आणि काय आलंय 2 -3m/2 तर हा 2 कॅन्सल करून ही टर्म इथे लिहिलेली आहे. तर 2 लिहायची गरज नव्हती म्हणून लिहिलेली. आता काय करायचं किंमत टाकली की नेहमी हा मॉड काढण्यासाठी स्क्वेअरिंग करायचं. हा 45 साठी ते 1 आला असता 60 असेल तर इथे √3 आला असता. कोणत्याही किंमत आली तरी स्क्वेअरिंग करायचं. स्क्वेअरिंग वेगळे 1/3 याचा स्क्वेअर येईल 1/3 आणि हा मॉड आहे तो निघून जाईल त्याचा ब्रॅकेट स्क्वेअर. सो 1/3 इज इक्वल टू बघा स्क्वेअरिंग वेगळे 1/3 इज एटा स्क्वेअर 4m² प्लस मिडल टर्म 3 2 7 12 4m² प्लस 12m प्लस 9 हे लिहिलंय. 2 - 3m चा 4 - 12m प्लस 9m² असं होईल. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करून टाका. ही जे टर्म आहे ते इकडे 9m² आधी लिहू आपण 9m² - 12m प्लस 4 म्हणजे ही जी टर्म आहे ती इकडे आली आणि हा 3 इकडे घ्या 3 ने मल्टिप्लाय करून टाकलं 4 12m² प्लस 36m प्लस 27 म्हणजे अशा प्रकारे क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं. हे सर्व टर्म इकडे आणून टाका किंवा ह्या टर्म तिकडे न्यायच्या एक कोणतं तरी करायचं. तर इकडे आणलं आता समजा -3m² -48m आणि हा इकडे आणला तर -23. या सर्व टर्म मायनस आहे तर आपण मायनस साईनने गुणलं तर प्लस मध्ये होऊन जाईल. आता ह्या टर्म आपण डायरेक्ट इकडे नेला असता तर हेच मिळालं असतं. इकडे जरी आणलाय तरी मायनसने गुणल्यावर आपल्याला जे मिळायचं तेच मिळेल. ते m मधील वर्ग समीकरण म्हणजे काय राहतं ऑक्झिलरी इक्वेशन. सो व्हिच इज ऑक्झिलरी इक्वेशन आणि थेरी मध्ये पाहिलंय ऑक्झिलरी इक्वेशन वरून आपल्याला ते कंबाईन इक्वेशन मिळतं बाय पुटिंग m इज इक्वल टू y/x. तर हे इक्वेशन m मध्ये मिळवलं स्क्वेअरिंग करून मिळवलं की m ची किंमत y/x टाकायची. तर इथे काय होईल 3 * y²/x² प्लस 48 * y/x प्लस 23. आता लिनियर फॉर्म मध्ये लिहून टाकू. x² ने मल्टिप्लाय करा 3y² इथे x² कट होईल इथे x² ने गुणलं 1x राहील म्हणजे 48xy प्लस 23x². पण x² ची टर्म आधी लिहिण्याची पद्धत आहे म्हणून आपण 23x² आधी लिहू 48xy मिडल टर्म
आणि जे फर्स्ट टर्म आहे तिकडे 3y² विच इज द रिक्वायर्ड कंबाईंड इक्वेशन. हे जे आहे ते आपल्याला पाहिजे असलेलं रिक्वायर्ड कंबाईंड इक्वेशन आहे. तर हा टाइप अत्यंत महत्त्वाचा आहे जर आपण पहिलं उदाहरण सोडवलं. आता ह्याच्यात असं पण बदल होईल. शो दॅट द कंबाईंड इक्वेशन ऑफ लाईन्स which making an angle of 30 degree with this line is हे आन्सर देऊन टाकतील. शो दॅट मध्ये काय होईल? शो दॅट द कंबाईंड इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू ओरिजिन and making an angle of 30 degree with this line is 23x² plus 48xy plus 3y². सो दॅट म्हणजे जे आन्सर येणार आहे ते देऊन दिलेलं असतं. तरी सुद्धा प्रोसिजर हीच वापरायची. सो दॅट असलं किंवा फाईन असलं तरी प्रोसिजर बदलणार नाही. अशा प्रकारे हे पहिलं एक्झाम्पल आपण घेतलं. आता दुसरं एक्झाम्पल आपण 60 डिग्री साठी घेऊ. दुसऱ्यात काय आहे? 60 डिग्री विथ द लाईन y इज इक्वल टू 3 हा बदल आहे. तर सेकंड एक्झाम्पल मध्ये तेवढा बदल करूया. सुरुवातीच राहील let m with a slope of line which makes an angle of इथे काय आहे 60 डिग्री. आणि काय सांगितलं? which forming an equilateral triangle असं म्हटलं असेल तर आपण 60 डिग्री घ्यायचं आहे. with the line आता ही बदलली. with the line काय आहे? y is equal to 3 म्हणजे आता हे जनरल लाईन तर घेतलं तर आपल्याला तर ते येईलच. म्हणून आपण अशी पर्टिक्युलर लाईन घेतली की जी y एक्स ॲक्सिसला पॅरलल आहे. अशा वेळी काय करायचं? सो स्लोप ऑफ गिव्हन लाईन. आता ह्या रेषेचा स्लोप किती आहे? मायनस ए. ए आहे का तिथे? आता एक्स टर्म आहे का? नाही. 0 अपॉन बी म्हणजे काय आहे? 1. सो दॅट इज 0. स्लोप ऑफ दिस लाईन ही पॅरलल टू एक्स ॲक्सिस आहे. एक्स ॲक्सिसला समांतर असणाऱ्या रेषेचा स्लोप किंवा एक्स ॲक्सिसचा स्लोप 0 राहतो. त्याच्यामुळे इथे 0 आलेला आहे. मग काय बदल होणार? tan 60 डिग्री बरोबर. 30 ऐवजी 60 किंवा 45 जो तुम्हाला दिलेला असेल तो. तर m मायनस इथे काय येईल आता? 0. m1 मायनस m2 म्हणजे m मायनस 0 आपण काय येईल? 1 प्लस m इंटू 0 म्हणजे आणि ही जी किंमत आहे tan 60 म्हणजे √3. 45 राहिला तर 1 घेतला असता आपण एवढा बदल होईल. मग आता हे मॉड मध्ये काय आलं? m अपॉन 1 आलं बरोबर. m मायनस 0 म्हणजे m. 1 प्लस m इंटू 0 0 म्हणजे 1 नाही. आता स्क्वेअरिंग करा तर काय होईल? स्क्वेअरिंग वी गेट 3 इज इक्वल टू m स्क्वेअर डायरेक्ट 3 इज इक्वल टू m स्क्वेअर म्हणजे काय? m स्क्वेअर मायनस 3 इज इक्वल टू 0 which is the auxiliary equation. Which is auxiliary equation. Therefore put m is equal to y upon x. नेहमीच तिथे m ची किंमत y upon x टाकायची. म्हणजे काय? y² upon x² minus 3 is equal to 0 म्हणजे काय आलं? y² minus 3x² is equal to 0 किंवा 3x² minus y² is equal to 0 असं आपल्याला मिळेल. which is the required combined equation. आता इथे y is equal to 3 होता तर तो आपण y is equal to 3 घेतला. स्लोप ऑफ गिव्हन लाईन मायनस a म्हणजे 0 b म्हणजे हाईटला 1 तर 0 आला. मग तुमच्या असं लक्षात येईल की हा जो 3 आहे
तिथे 1 राहिला तरी काही फरक पडेल का? आन्सर मध्ये काही फरक पडणार नाही. तिथे 2 राहिला तरी काही फरक पडणार नाही. 3 तर आहे. 4 5 -1 -2 कोणतीही किंमत राहिली 3 ऐवजी तर त्या स्लोप मध्ये काही फरक पडत नाही, तो 0च येतो. त्याच्यामुळे आन्सर मध्ये बदल होत नाही. लक्षात घ्या, हा जो 3 आहे तो एनी कॉन्स्टंट तुम्ही घेऊ शकता आणि त्याप्रमाणे तुम्हाला आन्सर मिळू शकतो. तर हे लक्षात घ्या. नंतर तिसरं एक्झाम्पल बघू आपण. तिसऱ्यामध्ये असं आहे x = 1. 3 होता तर मी काय म्हटलं 1 2 3 मायनस प्लस कोणतीही किंमत चालेल. आता मी ते x = 1 लिहिलं. आता लक्षात घ्या, सोडवण्याच्या आधी आपण बघू. आपण असं म्हटलं असतं m with the slope of line which makes an angle of 60 degree with this line किंवा forming equilateral angle with this line. म्हणजे काय असतं, आता हे काय आहे, ह्याच्या दोन लाईन अशा ओरिजिन मधून जातात, ते कंपॅरिझन काढायचे. and which forming an equilateral triangle म्हणजे हा 60 हा 60 हा 60 येतो असा आहे. आणि ही जी लाईन आहे ती x = 1 आहे. फॉर्मिंग इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे असा तिथे ट्रायंगल मिळत असतो. त्यात ज्या दोन लाईन आहेत ओरिजिन मधून जातात ते दिलं आहे. तर यावेळेस काय होईल की याचा स्लोप जेव्हा काढू, आता ती y ऍक्सिस ला समांतर आहे, तर तुम्हाला स्लोप ऑफ गिव्हन लाईन मिळणार नाही, तो अनडिफाईन्ड येईल. म्हणजे तुम्ही m घेणार आणि दुसरा जो m1 आहे त्याच्यात आपण m1 ऐवजी m घेतला आणि m2 ऐवजी यांचा स्लोप घेतला. आता x = 1 आहे, 2 आहे, 3 आहे, म्हणजे ती जी लाईन आहे ती काय आहे, पॅरलल टू y ऍक्सिस आहे. समजा ती ही लाईन आहे x = 1, हा x ऍक्सिस हा y ऍक्सिस असा आहे ते. तर हिचा स्लोप आपण काढता येणार नाही. स्लोप काय तो -a म्हणजे 1 आहे, b 0 म्हणजे इन्फिनिटी. मग ज्या वेळेस ती लाईन y ऍक्सिस ला समांतर आहे त्यावेळेस थोडी वेगळी प्रोसेस वापरायची. तर फॉर्मिंग इक्विलॅटरल ट्रायंगल किंवा 60 आहे, तर अशी एक लाईन बघा, ही एक लाईन आहे आणि इकडे दुसरी लाईन आहे. तर फॉर्मिंग इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे हा 60 केला त्यांनी, तर दिलाय 60, तर प्रश्नच नाही. हा 60 हा पण 60, ते दोघं मिळून 60 होणार, कारण की इक्विलॅटरल ट्रायंगल हा 60 आहे, हा 60 आहे आणि हा ट्रायंगल झाला, त्याच्यामुळे इक्विलॅटर नाही दिलं तरी आपल्याला कळून जातं की हा पण 60 होईल. तर आता समजा ही जी लाईन आहे ही पहिली रेषा आणि ही दुसरी रेषा, तर आपल्याला याचा स्लोप काढता आला नाही म्हणजे मागची प्रोसेस वापरता येणार नाही. तर या पहिल्या रेषेचं इन्क्लिनेशन काय येईल बघा. स्लोप ऑफ inclination of first line will be 30 degree and inclination of second line काय येईल, ही सेकंड लाईन, हिचं इन्क्लिनेशन काय येईल 90 प्लस हा अँगल किती येणार, हा जो अँगल आहे तो परत येईल 30 म्हणजे 90 प्लस 30 म्हणजे किती झाला 120 डिग्री. म्हणजे दुसऱ्या रेषेचा स्लोप इन्क्लिनेशन 120 डिग्री आला. असं केव्हा करायचं, जेव्हा x = 1 2 3 1 असला तरी असंच फिगर येईल, 2 असला तरी हीच फिगर येईल, 3 असला तरी हीच फिगर येईल, k असला तरी पण अशीच फिगर येईल. फक्त 60 दिला आहे तर हा पहिल्या रेषेचं इन्क्लिनेशन 30 येईल आणि दुसऱ्या रेषेचं इन्क्लिनेशन, आता या 30 वाढेल ना, 90 प्लस हा 30, हे बघा हा किती आहे 30, त्याच्यामुळे हा 120 येणार, बरोबर.
128 का 158 ते बघा. आता हा 60, हा 60, हा पण 60, तर हा 30 आणि याच्या अपोजिट हा 30, म्हणजे 150 येऊ शकतं तिथे. नाईन्टी प्लस 60 अपोजिट अँगल. आता हा 30 आहे म्हणजे हा इकडचा 60 येईल, बरोबर. 60 म्हणजे हा पण 60 म्हणजे 150. तर दुसऱ्या रेषेचं इन्क्लिनेशन जाईल 150 आणि पहिल्या रेषेचं येईल 30. तर किंवा तुम्ही इकडनं घेतलं तर -30 ते पण चालेल. तर स्लोप ऑफ फर्स्ट लाईन किती आहे? स्लोप ऑफ फर्स्ट लाईन विल बी tan 30 म्हणजे 1/√3 आणि स्लोप ऑफ सेकंड लाईन tan किती येतो? 150. tan 150 म्हणजे काय? 180 मायनस 30 म्हणजे पाय मायनस 30 म्हणजे किती झाला तो? -tan 30 म्हणजे किती आलं? -1/√3. म्हणजे पहिल्या रेषेचा स्लोप जो आहे तो 1/√3 आहे आणि दुसऱ्या रेषेचा किती आला? -1/√3. Therefore, equation of first line किती? y is equal to mx, कारण ती ओरिजिन मधून जाते. तर y is equal to 1/√3x आणि स्लोप ऑफ सेकंड लाईन किती? दुसरा स्लोप घ्या, y is equal to -1/√3x. हा दुसऱ्या रेषेचा स्लोप आहे आणि म्हणून त्यांचा प्रॉडक्ट किती म्हणजे लिनियर फॉर्म मध्ये करून घेऊ आपण. एक येईल √3y मायनस किंवा इज इक्वल टू एक्स आणि दुसरी येईल √3y इज इक्वल टू मायनस. म्हणजे जर टर्म आपण इकडे गेली तर x मायनस √3y इज इक्वल टू 0 आणि दुसरी येईल x प्लस √3y 0. म्हणजे पहिल्या रेषेचं इक्वेशन याला x मायनस √3y आणि दुसऱ्या रेषेचं काय आलं? x प्लस √3y आणि म्हणून their combined equation is the combined equation their combined equation is x minus √3y into x plus √3y is equal to 0. यांचा प्रोडक्ट केला तर x² minus 3y² is equal to 0 मिळेल, which is the required combined equation. तर अशा प्रकारे हे आपलं रिक्वायर्ड कंबाईंड इक्वेशन आहे. तर हे तिघं एक्झाम्पल व्यवस्थितरित्या करा. 30 ऐवजी काय देऊ शकता? 45 किंवा 60 आणि जी लाईन आहे ती तुम्ही वेगळे a प्लस बी ax प्लस बी वाय प्लस सी अशी जी राहते लाईन ती तुम्ही वेगळे लाईन बदलवू शकता. अँगल तुम्ही 60, 45, 30 घेऊ शकता. दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये y इज इक्वल टू 3 दिलं होतं, तिथे y इज इक्वल टू 1, 2, 3 कोणताही कॉन्स्टंट घेऊ शकता, आन्सर सेम राहील. आणि तिसरा प्रकार जो आहे तो x इज इक्वल टू 1 दिला होता, त्याच्यासाठी तो tan थिटाचा फॉर्म्युला जो आहे तो m1 मायनस m2 अपॉन 1 प्लस m1 m2 तो तिथे वापरता आला नाही, कारण जी रेषा y ॲक्सिसला समांतर आहे तिचा स्लोप आपल्याला काढता येत नाही. म्हणून आपण तिसऱ्या एक्झाम्पल मध्ये ही वेगळी प्रोसेस वापरलेली आहे. जेव्हा पॅरलल टू y ॲक्सिस असेल लाईन तेव्हा आपल्याला स्लोप काढता येणार नाही. त्यावेळेस ती फिगर काढायची, तिथे इन्क्लिनेशन मिळतात. इन्क्लिनेशन मिळालं की त्याच्यावरून आपल्याला त्या लाईन्स मिळतील आणि त्यांचं डायरेक्ट कंबाईन इक्वेशन म्हणजे प्रॉडक्ट करायचा. पुढच्या वेळी
आपण अशाच प्रकारचं थोडं वेगळं 1-2 एक्झाम्पल घेऊ आणि मग हे चॅप्टर संपलेलं असेल आणि याच्यावर MCQ राहतील, ते पण आपण एका व्हिडिओमध्ये MCQ घेऊ आणि त्याच्यानंतर ह्या चॅप्टरवर आपली टेस्ट होईल. थँक्यू.